एक महत्त्वाची बातमी समोर येते। जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना अडवण्यात आलेला आहे। एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी त्यांना रोखलेला आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली। तर रोहित पवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते आणि याच वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झालेली आहे। चर्चा करू द्या, आपण जरा थोडं चर्चा करू द्या। म्हणलं चर्चा थांबा, थोडं चर्चा चालली प्रशासन रोहित पवार यांना पोलिसांनी अडवलेला आहे। तसंच रोहित पवार यांचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। त्याचीच ही आपण जामखेड मधली दृश्य पाहतोय। रोहित पवार केंद्राच्या आत जाण्यास आग्रही आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलंय। जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी अडवलेला आहे। दरम्यान दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झालेली आहे। रोहित पवार केंद्राच्या आत जाण्यास आग्रही आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिलेला आहे, त्या ठिकाणी अडवलेला आहे आणि सध्या ते पोलिसांची बातचीत सुद्धा करत आहेत। एसआरपीएफ केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यासाठी एकीकडे रोहित पवार हे आग्रही असताना दुसरीकडे मात्र आपण पाहतोय पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे, रोखलेला आहे। त्यासोबतच रोहित पवार यांचे कार्यकर्ते सुद्धा आता आक्रमक झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे जामखेडमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। एसआरपीएफ केंद्रावरून हे राजकारण पेटलेलं आहे आणि रोहित पवार यांना पोलिसांनी अडवलंय। पवार यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे आणि रोहित पवार मात्र केंद्राच्या आत जाण्यास आग्रही आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। असं असताना पोलीस मात्र त्यांना नकार देत आहेत। एसआरपीएफ केंद्रावरून हा संपूर्ण राडा झालेला आहे। जामखेड मधली आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। रोहित पवार यांना अडवण्यात आलेला आहे आणि पोलीस रोहित पवार यांच्याशी बातचीत करतायत, मात्र त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झालेत। तुम्हाला घाबरले